नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट अशी गव्हाची पिठाचे रमजान ईद निमित्ताने तम फुगलेले जाळीदार असे गुलगुले कसे तयार करायचे ते आज आपण बघणार. बघू शकाल अगदी छान असे आपले गुलगुले हे तयार झाले. सर्वप्रथम गुलगुले बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपण 1 कप बारीक गाळून घेतलेलं गव्हाचं पीठ हे घेतले. ज्यावेळेस आपण गुलगुल्यांसाठी वापरणारं पीठ कधीही अगदी बारीक असं गाळून वापरा, त्यामुळे खूप छान असे जाळीदार असे आपले गुलगुले हे तयार होतात. त्यानंतर 1 कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी आता बारीक किसून घेतलेला बारीक चिरून घेतलेला आपण अर्धा वाटी म्हणजे अर्धा कप गुळाचा वापर करतोय. गुळाचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही आणि गुळाच्या जागेवरती आपण साखर घातली तरी काही हरकत नाही. तर गुळ बुडेपर्यंत आपण यामध्ये आता पाणी हे घालून आता गुळ हा विरघळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने जर आपण अगदी बारीक किसून घेतला तर गुळ हा लवकर विरघळून जातो आणि त्यामुळे अगदी झटपट असे आपले गुलगुले हे तयार होतात. तर आता आपला गुळ हा विरघळतोय तोवर यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ते आता आपण बघून घेऊया. तर खलबत्त्यामध्ये मी 2 हिरवी विलायची, त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अर्धा चमचा बडीशोप घालणार आहोत. पुन्हा बडीशोप तुम्हाला जर सुंठ पावडर आवडत असेल तर सुंठ पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि खसखस देखील घातली तरी काही हरकत नाही. जे आपल्याकडे इन्ग्रेडियंट्स असतील ते जे आपल्याकडे साहित्य असेल त्याचाच वापर केला तरी काही हरकत नाही. अगदी छान असं जाडसं मी वाटण तयार करून घेतलं आहे. त्यानंतर लगेच आपण याला गव्हाच्या पिठामध्ये हे टाकून घेऊया. संपूर्ण हे काढून घेतलेलं आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेतले. वेलची पूडमुळे खूप छान वास देखील येतो आणि अगदी छान चविष्ट असं तयार होतं. तर त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण चवीनुसार मीठ घातलं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ करताना आपण नेहमी थोडंसं चिमूटभर मीठ हे नेहमी टाकत असतो. लगेच त्याच्यामध्ये अगदी थोडासा मी बेकिंग सोडा घातला आहे. नेहमीचा आपला रेग्युलर सोडा वापरला तरी काही हरकत नाही. तर ते संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर लगेच आपण विरघळून घेतलेला गुळचं पाणी आता संपूर्ण न घालता अगदी थोडं थोडं चाळणीने गाळत आता आपण हे पिठामध्ये टाकत जाणार. जर तुम्ही एकाच वेळेस संपूर्ण पाणी हे टाकून घेतलं तर आपल्याला अंदाज देखील येत नाही आणि गव्हाचं पीठ हे व्यवस्थित मिक्स होत नाही पाण्यामध्ये. त्यामुळे आपल्या पिठाच्या गोटड्या देखील तयार होण्याची शक्यता असते. म्हणून कधीही अगदी थोडं थोडं पाणी घालत हे कणिक हे मळून घ्यायचं जा. त्यामुळे एकसारखं कणिक हे आपल्याला मळून होतं. जर आपल्याला अशा पद्धतीने आवडत नसेल तर आपण रव्याचा देखील आपण वापर करून घेऊ शकतो. म्हणजे गव्हाच्या पिठाच्या जागेवरती डायरेक्ट रवा घालून थोड्या वेळ त्याला भिजत ठेवावं लागतं. गव्हाच्या पिठामुळे काय होतं, आपले अगदी 5 मिनिटाच्या आत आपले गुलगुले हे तयार होतात. तर मी अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपण कणिक हे मळून घेऊया. जर आपलं गुळाचं पाणी आपल्याला पुरलं नाही तर आपण साधा पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. अगदी सैलसर न करता थोडंसं घट्टसर असंच आपण कणिक हे ठेवलं आहे. त्यामुळे अगदी छान गोलसर असे आपले गुलगुले हे तयार होतात. तर मंद गॅसवरती मी तेल गरम करून घेतले. त्यानंतर तेल हे तापल्यावरती मंदच गॅसवरती अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता हे आपण तळून घेणार आहोत. जर तुम्ही फुल गॅसवरती हे गुलगुले हे तळून घ्याल तर ते आतपर्यंत व्यवस्थित तळून होत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आपले गुलगुले हे कच्चट राहतं आणि जाळीदार देखील ते तयार होत नाही. तर अशा पद्धतीने आपण मंद गॅसवरती आता टाकून घेतले. हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत आता आपण गुलगुले हे तळून घेतले. अशाच पद्धतीने संपूर्ण गुलगुले हे आपण तळून घेऊया. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर बघू शकाल अगदी छान, अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी परफेक्ट असे आपले जाळीदार गुलगुले हे तयार आहेत.